हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. आपण स्वच्छ भारताची चर्चा करतो, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करतो, पण प्रत्यक्षात काही लोकांच्या बेफिकीर सवयींमुळे आजही अनेक सार्वजनिक ठिकाणे घाणीच्या विळख्यात अडकलेली दिसतात. विशेषतः गुटखा, मावा आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांच्या थुंकण्याच्या सवयीमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात गुटखा आणि माव्याच्या विक्रीवर बंदी असतानाही हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचं वास्तव कोणापासून लपलेलं नाही. रस्त्याच्या कोपऱ्यापासून ते मोठ्या बाजारपेठांपर्यंत अनेक ठिकाणी गुटखा आणि मावा सहज मिळतो. परिणामी त्याचे सेवन करणाऱ्यांकडून सार्वजनिक ठिकाणी सर्रास पिचकाऱ्या मारल्या जात आहेत. उद्याने, बसस्थानके, शासकीय कार्यालये, सरकारी इमारतींचे जिने, भिंती, रुग्णालयांच्या परिसरातील कोपरे अशी एकही जागा शिल्लक राहिलेली नाही जिथे लालसर आणि पिवळसर थुंकीचे डाग दिसत नाहीत. या प्रकारामुळे केवळ परिसराचे सौंदर्य नष्ट होत नाही तर सार्वजनिक आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. मात्र आता या मावाबिरांनी मर्यादेच्याही पलीकडे मजल मारल्याचे दिसत आहे. विवाह सोहळे, साखरपुडा, वाढदिवस आणि विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या मंगल कार्यालये आणि फंक्शन हॉलमध्येही अशाच प्रकारचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरातील अनेक फंक्शन हॉलच्या दर्शनी भागात, प्रवेशद्वाराजवळ, जिन्यांमध्ये, स्वयंपाकगृहाच्या परिसरात तसेच जेवणावळी सुरू असलेल्या ठिकाणी थुंकीचे डाग आढळून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी कार्यक्रमासाठी सजवलेल्या स्टेजच्या कोपऱ्यात सुद्धा थुंकल्याचे प्रकार समोर आले आहेत. एका बाजूला कुटुंबीय हजारो रुपये खर्च करून आपल्या आनंदाच्या क्षणांना अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात, तर दुसऱ्या बाजूला काही व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. शुभ कार्यासाठी आलेल्या पाहुण्यांना स्वच्छ आणि सुंदर वातावरणाऐवजी घाणीचे दर्शन घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या मागणीनुसार प्रत्येक फंक्शन हॉलमध्ये ठळक सूचना फलक लावले गेले पाहिजे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावरून स्वच्छतेबाबत सूचना देण्यात याव्यात. सीसीटीव्हीच्या मदतीने अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. काही ठिकाणी संबंधित व्यक्तीकडूनच परिसर स्वच्छ करून घेण्याचाही पर्याय प्रभावी ठरू शकतो. फंक्शन हॉल व्यवस्थापनानेही वेळोवेळी स्वच्छतेची पाहणी करणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, कारण पुढील कार्यक्रमासाठी स्वच्छ आणि नीटनेटका हॉल उपलब्ध करून देणे ही त्यांचीही जबाबदारी आहे. शेवटी एकच प्रश्न, स्वतःच्या घरात कोणीही थुंकत नाही, मग सार्वजनिक ठिकाणे आपली नाहीत का? स्वच्छता ही केवळ प्रशासनाची किंवा फंक्शन हॉल व्यवस्थापनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अन्यथा शुभकार्याच्या ठिकाणीही घाणीचे प्रदर्शन पाहण्याची वेळ येतच राहील. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग. क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल, केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।